दिवसाची सुरुवात आज खूप जास्त स्पेशल झाली, कारण आज आहे गुढीपाडवा. त्यासाठीच तुम्हाला बिलेटेड हॅपी गुढीपाडवा तसेच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या दिवसाची सुरुवात तर घराला तोरण बांधण्याने झाली. नंतर मी आणि आईने मस्त गुढीला सजवलं, गुढी उभारून घेतली आणि नंतर मी रेडी झाले आणि मंदिरात आले. आज मंदिरामध्ये खूप मोठा दिवस असतो, कारण आज आहे गुढीपाडवा आणि आमच्या गावातल्या मंदिरामध्ये प्रोग्राम असतात. तसंच मग मी मंदिरातून रिटर्न आली आणि सणाचा स्वयंपाक करू लागली आईला. सणाचा स्वयंपाक वगैरे झाला, देवाला उपार वगैरे दाखवला. तसंच मग उपार झाल्यानंतर आम्ही रेडी झालो आणि आम्ही परत 3 वाजता मंदिरामध्ये आलो, कारण मंदिरामध्ये खूप मोठा प्रोग्राम असतो आणि आज इथे यात्रा सुद्धा भरली आहे. आणि हे जे तुम्ही बघत आहे ना, हे मन्नत मागितलेली असतात त्याच्यासाठी असतं. आणि इथे असं मानलं जाते की जे काही तुम्ही अवधूत महाराजीजवळ मागता ते पूर्ण होते आणि ते हमखास होते, असा अनुभव खूप लोकांना आलेला आहे. त्यामुळे इथे मन्नत मागितल्यासाठी खूप लोक दूरदूरून येतात. आणि यांना तुम्ही कपडे म्हणू शकता, पण आम्ही याला झेंडे चढवणं म्हणतो. म्हणजे अवधूत महाराजांना आज झेंडे चढवतात आणि या दोराने चढत चढत बांधत ते वर जातात आणि तसेच त्यांना त्या दोरांना सोडत ते खाली येतात. म्हणजे हा पूर्ण वेळ 3 ते 4 तासाचा असतो आणि त्या 3 ते 4 तास जे असतात ना, ते एकदम डिवाइन एक्सपिरियन्स असतो. मी तुम्हाला इथे किती सांगितलं ना, ते तुम्ही तिथे एक्सपिरियन्स करण्यासाठी तिथे अवेलेबल असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. तुम्ही बघू शकता किती जास्त पब्लिक आहे इथे आणि सगळे दूरदूरून येतात ते एका दिवसासाठी. आणि इथे रात्रभर आणि दिवसभर नुसतं भजन चाललेले असतात. मग जेव्हा झेंडे खाली येतात तेव्हा आरती होते आणि आपल्याला प्रसाद दिला जातो. तर असा होता माझा आजचा दिवस.